विधिमंडळामध्ये खारगे समितीचा अहवाल सादर झालेला आहे। खारगे समितीच्या अहवालामध्ये पार्थवर दोषारोप नाहीत। समितीच्या अहवालामध्ये कोणीही निर्दोष नाही। मुंढवा जमीन व्यवहार चौकशी पूर्ण झालेली आहे अशी माहिती समजते। समितीच्या अहवालामध्ये कोणीही निर्दोष नाही असं समजते। खारगे समितीच्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे। मुंढवा जमीन व्यवहार चौकशी पूर्ण झालेली आहे। प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। रोहन, खरं तर मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आपण पाहिलं की अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नाव आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाद जो आहे तो निर्माण झालेला होता आणि या सगळ्यावरती चौकशी म्हणून मुख्य सचिवांच्या अर्थातच खारगे समितीच्या माध्यमातून या सगळ्याची चौकशी जी आहे ती केली जात होती। त्यातले काही मुद्दे यापूर्वी देखील चौकशी समितीने मांडलेले होते, परंतु हे सगळं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पेच प्रसंगाचं होतं। अनेक कागदपत्रांची पूर्तता झाली आहे का नाही हे तपासण्यासाठी मोठी शासकीय यंत्रणा जी आहे ती खारगे समितीच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आलेली होती आणि जवळपास 4392 पानांचं हे सगळा अंतिम अहवाल जो आहे तो आज विधिमंडळासमोर ठेवलेला पाहायला मिळालेला आहे। आणि खारगे समितीने या अहवालामध्ये कोणालाही क्लीन चिट जी आहे ती दिली नसल्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते। त्यामुळे ज्या काही चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या की पार्थ पवार यांना या सगळ्या मुंढवा जमीन प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे, तशा प्रकारचं चित्र जे आहे ते यामध्ये पाहायला मिळत नाहीये। जो खारगे समितीने अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये अमिडा कंपनी जी काही या सगळ्यामध्ये दोषी ठरवलेली होती, त्यांची शीतल तेजवानी यांच्यासोबत जे काही व्यवहार त्यांनी केलेले होते, जरी पार्थ पवार त्यांचं नाव FIR मध्ये अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं, तरी देखील मीडिया कंपनीवरती देखील या सगळ्याचा ठपका जो आहे तो खारगे समितीच्या अहवालामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या कंपनीवरती देखील कारवाईची टांगती तलवार जी आहे ती भविष्य काळामध्ये असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय जमिनीचे नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरण जे आहे ते करण्यासाठी खरेदी केलेला दस्त नोंदवलेला आहे। ही अतिशय गंभीर बाब जी आहे ती खारगे समितीने या अहवालामध्ये मांडलेली पाहायला मिळते। आणि जी काही हा सगळा व्यवहार झालेला आहे तो व्यवहार लीगल आहे का की नाही हा प्रश्न अनेकांना पडलेला होता, तर याचा देखील थेट उत्तर खारगे समितीने या सगळ्या अहवालामध्ये दिलेलं आहे की या संपूर्ण व्यवहारामध्ये प्रचंड प्रमाणाची अनियमितता जी आहे ती खारगे समितीला दिसलेली आहे। त्यामुळे खरेदी करणारे असतील किंवा विक्री करणारे असतील हे दोघेही दोषी असू शकतात। अशा बेकायदेशीर नियमबाह्य खरेदी दस्ताचे नोंदणी करणारे महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अधिकारी देखील या सगळ्यामध्ये तितकेच जबाबदार आहेत। हा महत्त्वाचा ठपका जो आहे तो खारगे समितीने या संपूर्ण अहवालामध्ये मांडलेला पाहायला मिळतोय, कारण का यापूर्वी जी काही पोलिसांनी तपास केलेला होता, अगदी पुणे पोलीस असतील किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असतील, यांनी जे आहे ते या सगळ्या प्रकरणी शीतल तेजवानी असेल किंवा मीडिया कंपनीचे काही पार्टनर असतील किंवा या जमिनीचे मूळ मालक असतील यांची जी काही चौकशी केलेली होती, तर त्या चौकशीअंती कोर्टामध्ये जे काही मांडण्यात आलं त्यामध्ये कुठेही मीडिया कंपनी असेल किंवा पार्थ पवार असेल यांचा नोंद जी आहे ती पोलिसांनी घेतलेली पाहायला मिळत नव्हती, कारण का तसा उल्लेख कोर्टामध्ये कुठेही झालेला नव्हता। केवळ जमिनीची खरेदी करणारे यामध्ये दोषी नाहीयेत, तर अशा पद्धतीने जमिनीची विक्री करणारे म्हणजे शीतल तेजवानी कशा पद्धतीने दोषी आहेत याचं उत्तर वारंवार जे आहे। जी निश्चित रोहन, तुमच्याकडून पुढचे काही अजून तपशील जाणून घ्यायचेच आहेत, तुम्ही जोडलेलेच राहा। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। ज्योत्स्ना, पार्थ पवार यांच्या दृष्टीनं या सगळ्या अहवालाकडे कसं बघता येईल? अगदी बरोबर आहे रिद्धी, आपण बघतो की सुरुवातीपासून या प्रकरणासाठी जे आहे ते कारण अमेडिया कंपनीमध्ये सहमालक आहेत पार्थ पवार आणि त्यामुळे सहमालक असल्यामुळे जर शीतल तेजवानी यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो तर मग पार्थ पवारवरती गुन्हा दाखल का होऊ शकत नाही, अशा प्रकारचा सवाल जो आहे तो विरोधकांनी विचारला होता। ही शासकीय जमीन होती आणि या शासकीय जमिनीचा घोटाळा असा होता की 1800 कोटी अशी तिची मार्केट व्हॅल्यू होती आणि ती जमीन फक्त 300 कोटी रुपयांना आणि 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी माफ करून जी आहे ती जमीन खरेदी करण्यात आली होती अमेडिया कंपनीकडून, ज्याचे पार्थ पवार सुद्धा सह मालक आहेत। मात्र हे प्रकरण ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस पार्थ पवार जे आहेत त्यांचं FIR मध्ये नाव नाही, त्यामुळे पार्थ पवारांचं नाव यात
कंपनीशी जरी थेट जोडलेलं असलं तरी या जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये कागदपत्रावरती पोलीस प्रशासनाच्या केलेल्या तक्रारीवरती जे आहेत त्या जी. ठिकाणी पार्थ पवार यांचं नाहीये. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये खारगे समिती एक गठीत करण्यात आली होती. या खारगे समितीच्या एकूण 7 बैठका झाल्या होत्या आणि हा अहवाल जो आहे खारगे समितीचा पुण्यातल्या जमीन घोटाळा प्रकरणी तो अहवाल पहिलेच सादर करायचा होता. मात्र 3 वेळा जे आहेत ते अहवाल अपूर्ण असल्यामुळे जो आहे तो अहवाल 3 वेळा पुढे पुढे ढकलत तो अहवाल अखेरकार सादर झाला आणि या अहवालामध्ये सर्वात महत्वाची ही गोष्ट म्हटलेली आहे की या प्रकरणामध्ये ज्यांची नावं तक्रारीमध्ये आहेत त्या सर्वांपैकी एकालाही क्लीन चिट जी आहे ती प्रशासनाकडनं मिळालेली नाहीये. मात्र या ठिकाणी एक महत्वाचं आहे की पार्थ पवार यांचं नाव जे आहे ते सरकारी कागदपत्रावरती जे आहेत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची तक्रार पार्थ पवार यांच्यावरती थेट दाखल झालेली नाहीये. मात्र चौकशीसाठी खारगे समिती पार्थ जी. पवार यांना या संपूर्ण प्रकरणात बोलावू शकते का निश्चित. हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. मात्र अगदी या आणि त्याच प्रकरणामध्ये दृष्टीनं आता आता या पुढे सुद्धा याबाबतच्या चर्चा अगदी सुरूच राहतील. ज्योत्स्ना, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेल्या राहा.